आस्था, श्रद्धा आणि भक्तिरसाने ओतप्रत भरलेला श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव पाचोरा शहरात अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ पाचोरा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य रथयात्रेत शेकडो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। हरे कृष्ण हरे राम नामस्मरणाच्या जयघोषात संपूर्ण शहर भक्तिमय झाले। या पवित्र रथयात्रेचा शुभारंभ भाजपा नेत्या सौ वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून करण्यात आला। यावेळी भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा यांच्या रथाचं विधिवत पूजन करण्यात आलं। त्यानंतर भजन, कीर्तन, हरिनाम संकीर्तनाच्या गजरात रथयात्रेला प्रारंभ झाला। शहरातील विविध मार्गांवर भाविकांनी दर्शन घेऊन फुलांची उधळण करत रथयात्रेचा उत्साहात स्वागत केले। यावेळी बोलताना सौ वैशाली सूर्यवंशी यांनी श्री जगन्नाथ रथयात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजात एकात्मता, प्रेम, सद्भावना आणि संस्काराचा संदेश देणारा पवित्र उत्सव असल्याचं सांगितलं। अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमामुळे समाजामध्ये भक्तिभावासोबतच सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। रथयात्रेदरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजपा मध्यवर्ती कार्यालयाजवळ भाविकांसाठी शीतपेय वाटप करण्यात आलं। या सेवा उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या सेवेसाठी अनेक भाविकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे व भाजपा कार्यकर्त्यांचे कौतुक केले। श्याम बेंजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।